सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती. तर पहा, आज पोषण ट्रॅकरमध्ये पुन्हा एकदा अपडेट आला आहे 23.7. तर या 23.7 अपडेट जे आलेला आहे पोषण ट्रॅकरमध्ये, त्याच्यामध्ये काय काय बदल झालेत या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर पोषण ट्रॅकर 23.7 जे आलेलं आहे याने अंगणवाडी ताईंची कामे आणखीन वाढणार आहेत. तर ती कोणती कामे आहेत किंवा ती कामे कशी पूर्ण करायची या बाबतची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर पहा, पोषण ट्रॅकरने जे आज अपडेट उपलब्ध करून दिला आहे 23.7. तर याच्यामध्ये सुरुवातीला जो की THR वितरणासाठी लाभार्थ्यांसमोर जो की पर्याय उपलब्ध होता, हो किंवा नाही, आणि एकदा आपण हो किंवा नाही असं सिलेक्ट केलं त्या लाभार्थ्यासमोर, तर आपण त्याच्यामध्ये बदल करू शकत नव्हतो किंवा आपल्या ज्या पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्या देखील याच्यामध्ये बदल करू शकत नव्हत्या. तर त्याच्यामध्ये बदल करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका मॅडम यांच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिली आहे. हे एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे ज्या मुलांचा आपण चुकून किंवा नजरचुकीने किंवा एखाद्या लाभार्थ्याचं जर आपण THR वितरणासाठी इच्छुक नाही असं जर सिलेक्ट केलं असेल तर ते चेंज करता येणार आहे आता. तर ते कुठे उपलब्ध आहे मी तुम्हाला दाखवते. जर तुमच्या काही मुलांचं इकडं तुमच्या पोषण ट्रॅकरच्या यादीमध्ये नावं दिसत आहेत परंतु THR वितरणामध्ये ते बालकं दिसत नसतील, तर त्या बालकांचा तोच प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही THR वितरण करत असताना त्या बालकांना THR घेण्यास इच्छुक नाही या पर्यायावरती तुम्ही त्या बालकाला निवडलेला असेल. तर असे जर तुमची काही बालकं असतील तर आता त्यांचं तुम्ही इच्छुक आहेत हा पर्याय त्यांच्यासमोर निवडू शकता तुम्ही, नाहीतर तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम असा पर्याय निवडू शकतात. तर त्या संदर्भात जर तुम्ही तुमच्या पर्यवेक्षिका मॅडमला सांगितलं तर ते बालके तुमच्या THR वितरणाला देखील दिसू लागतील. तर मी तुम्हाला दाखवते हा पर्याय कुठून उपलब्ध आहे. तर सर्वप्रथम त्यांच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर पहा, तुम्हाला THR SM हा पर्याय इथं दिसत आहे. तर या पर्यायावरती गेल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ते प्रश्न विचारत होते की हे लाभार्थी इच्छुक आहेत का. हो म्हणला तर ते त्यांचं THR वितरणाच्या यादीमध्ये नाव दिसत होतं. आणि जर तुम्ही नजरचुकीने किंवा इच्छुक नसतील पालक त्यावेळेस तर तुम्ही नाही जर सिलेक्ट केलं तर ती बालके THR वितरणाच्या यादीमध्ये दिसत नव्हती. किंवा जर एखादी पालक आता इच्छुक नाही म्हणले आणि नंतर त्यांच्या भविष्यामध्ये कधी जर त्यांचे विचार बदलले आणि हो करायचं असेल तर असं तुम्हाला इथे पर्याय उपलब्ध नव्हता. तर आता हा एक पॉझिटिव्ह म्हणजे चांगला बदल पोषण ट्रॅकरने केला आहे की याचं हो किंवा नाहीच होय करण्याचे पर्याय आपल्या पर्यवेक्षिका मॅडम यांच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. तर हा एक बदल पोषण ट्रॅकरमध्ये अपडेट 23.7ने घडवून आणलेला आहे. त्यानंतर पहा, दुसरं जे आहे ते म्हणजे प्रत्येक लाभार्थी, जेवढे आपले लाभार्थी आहेत त्या प्रत्येक लाभार्थ्यांना EKYC व फोटो कॅप्चरचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आणि याच्यामध्ये आपलं काम अंगणवाडी सेविकांचं कसं वाढणार आहे, तर जे की SM वितरित करतो आपण, तर याच्यामध्ये एक चांगली बाजू आहे ती म्हणजे आपण THR वितरण करत असतानाच ही प्रोसेस करू शकत होतो. त्यामुळे आपणास त्याच वेळेमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागत होती. आणि आता सध्या प्रत्येक मुलांच्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये आपणास THR वितरण केला असेल तरीही आणि वितरण करायच्या अगोदर देखील म्हणजे कंटिन्यू आपल्याला त्या मुलाच्या प्रोफाईलमध्ये इथं वरी पहा EKYC आणि FRS साठीचं फोटो कॅप्चरसाठीचं इथं प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला त्यांच्या प्रोफाईलमध्ये पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आणि दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे जो शेवटीचा मोबाईल व्हेरिफिकेशनचा जो एक OTP जात होता तो देखील या अपडेट 23.7नुसार बंद करण्यात आला आहे. म्हणजे लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्येच आपल्याला EKYC व फेस कॅप्चर करून घेऊ शकतो. ते आपण आपल्या सोयीनुसार केव्हाही करून घेऊ शकतो. म्हणजे THR वितरण केल्यानंतर त्या लाभार्थ्याचं EKYC किंवा फोटो कॅप्चर करता येणार नाही अशा प्रकारची अडचण आपल्या अंगणवाडी सेविकेला आता येणार नाही. आणि याची दुसरी बाजू म्हणजे एक वाढलेलं काम म्हणजे मी तुम्हाला दाखवते. हा जो EKYC आणि
FRS आहे ते पूर्वी आपण फक्त THR वितरण करणाऱ्या बालकांचं करून घेत होतो. तर या अपडेटमुळे आपणाला आता 3 ते 6 वर्षाची जी बालकं आहेत त्यांना देखील FRS व फोटो कॅप्चरची प्रक्रिया करून घ्यावी लागणार आहे. कारण पहा, या बालकांच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही गेल्यानंतर पहा, हे 3 ते 6ची बालके आहेत. तर यांना देखील EKYC फोटो कॅप्चर हे इनकम्प्लीट आहे असं यांच्या प्रोफाईलमध्ये दाखवत आहे. आणि हे SCM देखील डिस्ट्रीब्युशन करतोय, म्हणजे गरम ताजा आहार देतोय आणि THR देतोय. अशा दोन्ही लाभार्थ्याचं इथं सांगत आहे की तुम्हाला EKYC आणि फेस कॅप्चर करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमचं काम अंगणवाडी सेविकेचं आपलं अंगणवाडी सेविकेचं काम इथं वाढलेलं आहे. का तर आपण पूर्वी फक्त गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्षाची बालके यांचं EKYC व फोटो कॅप्चरची प्रक्रिया करून घेत होतो. तर आपणास आता 3 ते 6च्या बालकांचं देखील EKYC आणि FRS करून घ्यावं लागणार आहे. तर हे जे करायचं आहे प्रक्रिया ती इथंच उपलब्ध करून दिलेली आहे. आणि पुढे जा म्हणल्यानंतर पहा, आपल्यासमोर अशा प्रकारे प्रक्रिया केली. सेम आपण जेव्हा THR वितरणामधून जशी प्रक्रिया पूर्ण करत होतो त्याचप्रमाणे इथं EKYC पहा, तुम्ही पाहू शकता EKYCचं पर्याय इथं उपलब्ध करून दिलेला आहे. असं आपण प्रत्येक लाभार्थ्याचं पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं जे काम वाढवलेलं आहे आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये नवीन अपडेट 23.7 नुसार, ती म्हणजे आहे आपार ID. तर हा आपार ID सर्व बालकांचा आपल्याला क्रिएट करायचा नाही आहे. तर हा आपार ID हा फक्त 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी बालके आहेत त्यांचा आपणास आपार ID तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व बालकांचा नाही, तर फक्त 3 ते 6च्या बालकांचा हा आपार ID आपणास तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, हा आपार ID तयार करण्यासाठी देखील आपल्याला त्या मुलांच्या प्रोफाईलमध्ये पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आणि हा पर्याय फक्त 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठीच उपलब्ध आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपण जेव्हा मुलाच्या प्रोफाईलमध्ये जातो तर इथे पहा, सुरुवातीला आपल्याला आभा तयार करण्यासाठी जो पर्याय उपलब्ध करून दिला होता त्याच्या खालीच इथं आपार IDसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणि हा फक्त 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आहे. तर तुम्हाला मी आपार ID तयार करण्याची देखील प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवते, कशा प्रकारे तुम्ही आपार ID तयार करायचा आहे बालकांचा. तर पहा, आपार ID, क्रिएट आपार ID याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. पहा, तर ज्या बालकांचा आपण आभा ID क्रिएट केला आहे त्यांच्याच प्रोफाईलमध्ये आपण आपार ID तयार करू शकत आहोत. त्यांच्याच प्रोफाईलमध्ये फक्त आपणास आपार ID तयार करण्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला आभा ID क्रिएट करायचा आहे व त्यानंतर आपण आपार ID तयार करू शकतो. तर मी तुम्हाला आपार हे देखील दाखवते. माझ्याकडे अशी बालके आहेत ज्यांचा आभा ID क्रिएट केलेला नव्हता, त्यांच्या प्रोफाईलमध्ये हा पर्याय आपार ID तयार करण्याचा उपलब्ध नाही आहे. तर या बालकाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पाहूया आपण. पहा, या बालकाचा जो आभा ID आहे तो क्रिएट करण्यात आलेला नाही आहे. अशी माझ्याकडे 2च बालकं आहेत, त्यांच्यासमोर आपार ID तयार करण्यासाठी जो पर्याय आहे तो ब्लर आहे आणि तो काम करत नाही आहे. तर सेम बालक, याच बालकाचा पहा, याचा आभा ID क्रिएट करण्यात आला आहे. तर याच्यासमोर आपार ID तयार करण्यासाठीचा जो पर्याय आहे तो उपलब्ध आहे आणि तो काम करत आहे. पहा, अशा प्रकारे तुमच्यासमोर एक माहितीचं उपलब्ध होणार आहे. त्याच्यामध्ये हा जो लाल कलरचा बॉक्स आहे याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे बरोबरचं मार्क या बॉक्समध्ये येणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कोणाच्या आधारवरून त्या बालकाचा आपार ID तयार करायचा आहे हे सिलेक्ट करायचं आहे. तर आपण आई असं सिलेक्ट करूया. तर आईच्या आधारवरून जर आपण या बालकाचा आपार ID तयार करण्यास घेतला तर पहा, आपण जे त्या बालकाचं त्याच्या पोषण ट्रॅकरच्या प्रोफाईलमध्ये आईचं नाव
टाकलेलं आहे ते ॲटोमॅटिकली इथं येणार आहे. आणि हा जो मधला बॉक्स आहे इथं आपणास काहीही लिहायचं नाही आहे. म्हणजे दाखवते की तुम्ही कशावरून आभार आय डी तयार करायचं आहे, तर UID नंबरवरून आपणास आभार आय डी तयार करायचा आहे. आणि त्यानंतर हे जो लास्टचा बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला UID नंबर म्हणजेच त्या बालकाच्या मातेचा तुम्ही जे निवडसाल, आई निवडू शकता, वडील निवडू शकता, किंवा मग तुम्ही संरक्षकमध्ये इतर कोणाचाही आधार नंबर टाकून तुम्ही त्या बालकाचा आभार आय डी तयार करू शकता. तर पहा इथे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की पहा इथं निवडत असताना आई, वडील आणि संरक्षक या 3 व्यक्ती तुम्ही तिन्हीपैकी कोणाची देखील निवड करू शकता. म्हणजे त्यांचा आधार यूज करून तुम्ही आभार आय डी तयार करण्यासाठी या तिन्हीपैकी कोणाचाही उपयोग करू शकता. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही त्या बालकाच्या प्रोफाईलमध्ये जर त्या व्यक्तीचं नाव असेल, म्हणजे तुम्ही जर आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी जर संरक्षक निवडला असेल तर त्या संरक्षकचं इथं मनाने ऑटोमॅटिकली नाव येणार आहे. किंवा जर तुम्ही वडील निवडले तर वडिलांचं जे तुम्ही प्रोफाईलमध्ये नाव भरलेलं आहे तसंच नाव इथं उपलब्ध होणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पहा तुम्हाला इथं काही लिहायचं नाही आहे. आणि जी व्यक्तीची निवड तुम्ही इथं करणार आहेत किंवा ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही इथं दिसत आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा इथं टच कराल तेव्हा तुम्हाला कीपॅड उपलब्ध होईल आणि तुम्ही इथं आधार नंबर त्या व्यक्तीचा टाकायचा आहे. त्यानंतर समाविष्ट या पर्यायावरती गेल्यानंतर समाविष्ट करा म्हटल्यानंतर तुमचा आभार आय डी हा तयार होणार आहे. आणि तो आभार आय डी तुम्ही त्या बालकाच्या प्रोफाईलमध्ये पाहू शकता. तर मी तुम्हाला माझ्या एका बालकाचा मी आभार आय डी तयार केलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवते. तर पहा याच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर या बालकाच्या याच्या नावावरती टच केल्यानंतर तुम्हाला इथं पाहायला मिळेल की इथं आहे आभार आय डी, इथं आहे आभार ॲड्रेस आणि इथं आहे आभार आय डी. तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्या प्रोफाईलमध्ये पाहू शकता की कोणत्या बालकाचा तुम्ही आभार आय डी तयार केला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संरक्षक, आई आणि वडील या तिन्हीपैकी कोणाचाही आधारचा नंबरचा उपयोग करून सर्व बालकांचा आभार आय डी तयार करू शकता. पण त्याला एक अपवाद म्हणजे ज्या बालकांचा तुम्ही आभार आय डी क्रिएट केला आहे अशाच बालकाचा तुम्ही आभार आय डी तयार करू शकता. त्या आभार आय डी तयार करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला त्या बालकाचा आभार आय डी क्रिएट करावा लागेल व नंतरच तुम्ही त्या बालकाचा आभार आय डी तयार करू शकता. अन्यथा तुम्ही त्या बालकाचा आभार आय डी तयार करू शकत नाही, कारण तसा पर्याय तिथे उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे. तर अशा प्रकारे पोषण ट्रॅकरमध्ये हे अपडेट 23.7 नुसार काही बदल करण्यात आले आहेत आणि कामकाज वाढवण्यात आलं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्वक वाटला, व्हिडिओ आवडला तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा. धन्यवाद.